बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिलाय। शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे यावी यासाठी प्रयत्न करणार असून चिवटे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील असं त्यांनी म्हटलंय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्यावरून राजकीय वाद अधिकच तीव्र झालाय। विधान परिषद आमदार धैर्यशील कदम यांनी राऊतांच्या भाषेवर टीका करत ही अशोभनीय आहे असं म्हटलंय। साठी बुद्धी नाठी असा टोला लगावत भाजपतर्फे राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली आहे। सोलापुरातील 4 हुतात्मा चौकात राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत राऊतांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांच्या विरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणानंतर भाजप शहर जिल्ह्यातील पदाधिकारी आक्रमक झाले असून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। खासदार संजय राऊत यांच्या जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्यावरून सोलापुरातील राजकारण तापलेलं आहे। भाजपच्या आंदोलनांना प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक केला। राऊत यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना टोला लगावलाय। कोण खासदार संजय राऊत असा सवाल करत त्यांनी खिल्ली उडवली। तसंच मी त्यांना ओळखत नाही असं म्हणत पुढील प्रतिक्रिया देणं टाळलं। धाराशिव भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना निमंत्रण पत्रिका आणि बॅनरवर स्थान न दिल्याचा दावा करण्यात आलाय। त्यांच्या गैरहजेरीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे जुन्या नव्या कार्यकर्त्यांमधील वादाला पुन्हा तोंड फुटले। बीडच्या शिरसाळा इथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केलंय। बीड परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली। मात्र जनतेचा उत्साह पाहून आणि प्रेम पाहून पुन्हा नव्या जोमानं काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसानं काल दुपारनंतर पुन्हा जोरदार हजेरी लावली। सह्याद्रीच्या पट्ट्यातील आंबोली, माळखेला, दाणोली परिसरात मुसळधार सरी कोसळल्या। या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पालघरच्या जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधब्यावर जीर्ण झालेली लोखंडी रेलिंग तुटल्यानं 2 तरुण पर्यटक खोल दरीत कोसळल्याची घटना घडलेली आहे। सुदैवानं स्थानिकांच्या मदतीनं दोरीच्या सहाय्यानं दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। जव्हार ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सध्या प्रथमोपचार करण्यात आले। यंदाच 2 कोटी रुपये खर्चून या ठिकाणी पूल उभारण्यात आला असला तरी जुन्या रेलिंगची दुरुस्ती न झाल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। त्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांनी तातडीनं रेलिंगची डागडुजी करण्याची मागणी केली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी कराड तालुक्यातील कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीमध्ये मताधिकारासाठी ठराव देताना पैशांची बोली लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 70,000पासून सुरू झालेली बोली 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला असून या घटनेमुळे सहकार क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना आपल्या संवेदनाशी जुळणाऱ्या असल्याचं म्हटलंय। विद्यार्थ्यांचा आवाज लोकसभेत मांडणं गरजेचं होतं असं सांगत सत्ताधारी पक्षात असलो तरी जनतेचे प्रश्न ठामपणे मांडत राहणार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली। गेल्या काही वर्षात विमानतळांच्या वापरकर्ता विकास शुल्कामध्ये सरासरी 300% वाढ झाल्यानं हवाई प्रवाशांना आर्थिक झळ बसते। 2022 ते 2026 दरम्यान वापरकर्ता विकास शुल्कातील वाढीमुळे भारतातील प्रमुख विमानतळांवरील विमान प्रवास महागलेला आहे। अहमदाबादमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली असून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी शुल्कात 259% वाढ झालेली आहे। एल निनो ही हवामान विषयक प्रणाली इराण, अमेरिका आणि रशिया युक्रेनमधील संघर्षामुळे 2026-27च्या हंगामातील जागतिक गहू उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। जागतिक अन्न परिषदेनं 2.3 कोटी टनानं घट होण्याची शक्यता व्यक्त केली असून अमेरिकेच्या कृषी विभागानं त्याला दुजोरा दिलाय।
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध डालतीची धार धबधब्यावर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी झाली। वाढत्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त नसल्यानं पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागला असून सुरक्षिततेसाठी पोलीस आणि वाहतूक व्यवस्थेची मागणी होती आहे। वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडल्यानं पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यानं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागेनं रौद्र रूप धारण केलंय। साताऱ्यातील कोयना धरणाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाहणी केली। सध्या धरणात 92 टीएमसी पाणीसाठा असून नदीपात्रातील पाणी पातळी वाढलेली आहे। मात्र सध्या कोणत्याही गावाला धोका नसून परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष असल्याची माहिती दिली। यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि बेंबळा धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालंय। सुपीक माती, कापूस, सोयाबीन आणि तुरीची पिकं वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले। चाळीसगाव तालुक्यातील मुसळधार पावसानंतर नारळी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालंय। शेती, फळबागा, घरं आणि संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्यानं सुमारे 200 कुटुंब बाधित झालेली आहेत। आमदार मंगेश चव्हाण यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे तातडीनं करण्याच्या सूचना दिल्या। शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात आणखी एका पर्यटकाचा पाय घसरून मृत्यू झालाय। वरपडी नदीमध्ये पाण्यात उतरलेल्या 27 वर्षीय तरुणाचा तोल जाऊन तो प्रवाहात वाहून गेला। स्थानिकांनी बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। माथेरानच्या पेप किल्ल्यावर पर्यटकाच्या पायावर मोठा दगड कोसळला। नेरळ पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं महाप्रयासानं पर्यटकाची सुटका करण्यात आली। जखमी पर्यटकावर उपचार सुरू असून पुढील धोका टळलाय। कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे। मुंबईहून फिरण्यासाठी आलेल्या 24 वर्षीय तरुणाचा सांडव्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून कर्जत पोलीस पुढील तपास करत आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विकास कामांची मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। मखमलाबाद रोडवरील खड्डे आणि रस्त्यांच्या कामांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत MNGLच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। 8 दिवसात शहर खड्डेमुक्त करण्याचा विश्वास व्यक्त करत सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचं त्यांनी म्हटलं। बीडच्या आष्टी येथील नव्या बसस्थानकाचं लोकार्पण आगळ्यावेगळ्या पद्धतीनं वारकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं। आष्टीसाठी लवकरच 14 नवीन ST बस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। जळगावातील तरसोद पाळदी बायपासवरील रस्त्याला तडे जाणं आणि भराव कोसळल्याप्रकरणी प्रशासन आणि ठेकेदाराच्या प्रतिक्रिया समोर आल्यात। दिल्लीहून विशेष गुणवत्ता तपासणी पथक घटनास्थळी येणार असून अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दिली आहे। तर पाणी साचल्यानं माती खचून भराव कोसळल्याचा दावा ठेकेदारानं केलाय। जळगावातील तरसोद पाळदी बायपासवरील निकृष्ट कामावरून खासदार स्मिता वाघ यांनी संताप व्यक्त केलाय। तडे गेलेला रस्ता आणि कोसळलेल्या भरावाची पाहणी करत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदाराला धारेवर धरलं। दोषींना कोर्टात खेचा, ब्लॅकलिस्ट करा आणि कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावात गटारातील सांडपाणी रस्त्यावर साचल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होती। राज्यातील लहान मुलांसाठी आरोग्य क्षेत्रातील मोठा निर्णय घेण्यात आलाय। 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी लागणारा 5 ते 7 लाख रुपयांपर्यंतचा खर्च आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून केला जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत दिली। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। रायगडच्या खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला आणि या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह रोहित पवार यांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। या मेळाव्यात बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आपल्याला 2029ला हे सरकार हद्दपार करून पुन्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय असं आवाहन केलं। त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं यासाठी मोठा लढा उभारायचा आहे असं आवाहन देखील पाटील यांनी केलं। तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून पक्ष पुन्हा बळकट करायचा आहे असं आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केलंय। त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत 2029ला आपलं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केलाय। इंडिया आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत।
तिथे दोन्ही आमदार काय म्हणाले, आम्हाला जर आमदाराचं नाव दिलं नाही तर मी राजीनामा देईन. बांधी बोलताना अंगावर रॉकेल उडवून देईन. रॉकेल कशामध्ये घेणार? बांधीमध्ये घेणार का बांधीमध्ये घेणार? त्याच्या विरोधात आपल्याला आवाज आणि तीव्र आंदोलन करावं. खऱ्या अर्थाने आपल्याला पुढचा लढा वेगळ्या अर्थाने घ्यायला लागेल. तो आपल्याला ईव्हीएम विरुद्ध घ्यायला लागेल, कारण की सगळीकडे वोट चोरी होते आणि जो लोकशाहीवादी आवाज आहे त्याला दाबायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मला या ठिकाणी माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की जमीन सुपीक आहे, लोक चिडलेली आहे, लोकांमध्ये भाजपासोबतच्या सगळ्या पक्षांबद्दल प्रचंड राग आहे. ते तुम्हा आम्हासारख्या लोकांना वेगळ्या आशेने बघतात, पण नुसतं बघून चालणार नाही. आपल्याला गल्लीमध्ये, बूथमध्ये, आळीमध्ये जाऊन प्रचार करायला लागेल. मात्र आजला जो माणूस विसरतो तो आपल्या भूतकाळाला विसरतो, आणि जो समाज, जो पक्ष, जी व्यक्ती त्याला इतिहास माहीत नसतो, वर्तमानात ज्याला भान नसतं, त्याचं भविष्य हे बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा एका खऱ्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. जयंत पाटील साहेबांना मला सांगायचं, तुमचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं, एखादी कंपनी मी विकेल, पण काही झालं तरी मी आमदार होणार म्हणजे होणार. पण मला त्यांना सांगायचं, अजिबात कुठली कंपनी तुम्हाला विकायला लागणार नाही. हे जे सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी आहेत, आणि त्यावेळेस तुमच्या प्रचारासाठी, तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी एक युवा कार्यकर्ता म्हणून मी तिथं प्रचाराला येणार म्हणजे येणार, आणि तुमच्याबरोबर त्या ठिकाणी येणार. उर्वरित बातम्या पाहूयात. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आत्मसमर्पण केलेल्या आरोपी सोनूकुमार किशनलाल दिवाकर याच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे. भिवंडी न्यायालयानं त्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सोमवारी या प्रकरणातील सर्व 15 आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. माळशेज घाटातील करंजाळ परिसरात स्थानिक तरुणांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. मद्यधुंद तरुणाला मारहाण झाल्यानंतर घटनास्थळी झालेल्या पोलिसांशी देखील काही तरुणांनी हुज्जत घातली. या प्रकरणात पुढे पोलीस कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई करत प्रेमी युगुलाला अटक केली आहे. आरोपींकडून गांजा आणि मोबाईलसह 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या रॅकेटमधील आणखी 4 आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास तळोजा पोलीस करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये पाकिस्तानात तयार होणाऱ्या गोरी ब्युटी क्रीम आणि गोरी डे अँड नाईट क्रीमची बेकायदा विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अन्न आणि औषध प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं छापा टाकत 12,900 रुपयांचा सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केलाय. या प्रकरणी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नंदुरबारच्या तोरणमाळ पर्यटन स्थळी 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सीताखाई पॉइंटवर झालेल्या या घटनेत महिलांना देखील धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडिओ 8 दिवसांपूर्वीचा असून म्हसावद पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.